आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बंडखोर खासदारांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेनेतील खासदारांच्या बंडखोरीचे पडसाद आता राज्यभर उमटत असून धुळे शहरात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून जुन्या महानगरपालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या धडक रॅलीत संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी बंडखोर खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. ज्या जनतेने आणि पक्षाने लोकशाही मार्गाने निवडून दिले त्यांच्याशीच या लोकप्रतिनिधींनी प्रतारणा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पक्षनिष्ठेशी तडजोड करणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात ठाकरे गटाकडून अशाच प्रकारे जनआंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बंडखोर खासदारांविरोधातील हा संताप आता रस्त्यावर उतरला असून राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. लोकशाहीची हत्या होताना आपण सर्व देशवासी बघतो आहोत. गेल्या महिनाभरापासून ममता बॅनर्जींचे खासदार फोडले, त्या अगोदर आपचे खासदार फोडले. पैशाच्या जिवावर लोकशाहीची हत्या होत आहे. शिवरायांचं महाराष्ट्र आपण म्हणतो, महाराष्ट्रात शिवरायांच्या काळामध्ये वळून टाकत होते महाराजांच्या भरोशावर, आणि आज महाराष्ट्रात या हरामखोर पैशासाठी विकले जात आहे. ज्या शिवसेना प्रमुखांच्या जीवावर, त्यांच्या निष्ठेवरती हे लोक निवडून आले, तर ज्या जनतेने आणि शिवसैनिकांनी मोठ्या कष्टाने यांना हरामखोरांना निवडून आणलं, त्या हरामखोर पैशाच्या जीवावर विकले गेले. धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला.